नमस्कार शेतकरी बांधवांनो, खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो। आजची तारीख आहे 27 मे वार मंगळवार। तुम्हाला आपण धुळेचा मीना म्हैस बाजार दाखवतोय। दावणीच्या म्हशी तुम्हाला आपण दाखवतोय। तर इकडे कसं आहे मित्रांनो, 1 लाख रुपये, 1,10,000, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये अशा किमतीच्या इकडे मीना बाजारामध्ये म्हशी आलेल्या असतात। 15 लिटर, 20 लिटर, 22 लिटर अशा दुधाच्या म्हशी इकडे आलेल्या असतात। तर व्हिडिओ पूर्ण बघा। दर मंगळवारी बाजार भरतो। सोमवारपासून म्हशी याला बाजारामध्ये सुरुवात होऊन जाते। आता आज तरी बाजार व्यवस्थित भरलेला आहे। याचा 1-1.5 महिन्यानंतर चांगले बाजार भरतील। तर आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत। म्हशीची किमती पण आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत, कसा बाजार वगैरे भरलेला आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला आता मीना बाजारातील म्हशी दाखवतोय। तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही, एकच नंबर बाजार वगैरे भरलेला आहे। हे बघा, आता म्हशींची क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो, एकच नंबरच्या क्वालिटीच्या म्हशी वगैरे आहेत। राजस्थान भीलवाड़ा का माल है। राजस्थान भीलवाड़ा का माल है, बरोबर। तर बघा मित्रांनो, अभी ये सब जने लिखे भैया? हाँ, 2 गावन है, 8 जने लिए। 8 जने लिए, बरोबर। 9 जने लिए। अपने यहाँ की भैंस की लीटर कैसी चलती दूध को? ये 8-8 लीटर 9-9 लीटर टाइम का देती है। ऐसा है क्या? तर बघा मित्रांनो, 8 लिटर 9 लिटर अशी दुधाला चालते त्या म्हशी। जंगल का माल रहता है? जंगल का, बरोबर बरोबर। और कीमत कैसी रहती है अपने पास? कीमत अपने पास 1 लाख की भी रहेंगी, 1,20 की भी रहेंगी, 1.5 की भी रहेंगी। ऐसा है क्या? भैंस के ऊपर ही? तर बघा मित्रांनो, लाख के नीचे भी रहती। तर बघा मित्रांनो, त्यांच्याकडे ज्या म्हशी वगैरे आहेत तर लाखाच्या खाली पण म्हशी वगैरे राहतात, लाखाच्या वरती पण असतात। म्हशीवरती राहते, जशी म्हशीची क्वालिटी राहील किंवा म्हशीला जसं दूध वगैरे राहील त्यानुसार त्यांची किंमत वगैरे म्हशीची ठरत असते। आता म्हशी वगैरे बघा तुम्ही, लाखच्या खाली पण किमतीच्या म्हशी त्यांच्याकडं वरती पण आहेत। हे बघा, अभी ये 2-2 दिन की जने ली। अभी ये 2-2 दिन की जने ली क्या? 2 दिन की जने। अभी क्या चल रहा है इनका दूध वगैरे? अभी दूध इनको 7-7 लीटर दूध तैयार है। एक टाइम का 7-7 लिटर चालू तयार आहे अभी। तर बघा मित्रांनो, एका टायमाला 7-7 लिटर दूध चालू आहे त्या मशीनना आता। बरोबर, एक नंबर क्वालिटी दूध आहे। भैया क्या नाम अपना? मेरा नाम फैजान। नंबर बोलो। 90 27 42 हाँ हाँ 57 10। हमेशा पैसे मिल जाएंगे अपने पास? हमेशा मिलती है, बरोबर। तर बघा मित्रांनो, त्यांची नेहमीची धावणे पुढे त्या नियमाकडे पण त्यांच्या म्हशी बांधलेले असतात। आता इकडे जागा आहे त्यामुळे त्यांनी इकडे बांधलेले आहे। एकच नंबरच्या क्वालिटीच्या म्हशी आहेत, लाखच्या खाली पण आहेत, लाखच्या वरती पण आहेत। बड़े शेड जी जी। क्या कीमत है शेड भैंसों की? 140, 130, 120 ऐसी कीमत है अपने पास। कम ज़्यादा हो जाता? कम ज़्यादा, बरोबर। तर बघा मित्रांनो, कमी जास्त व्यवहारामध्ये 100% होत असतं। म्हशी वगैरे बघा तुम्ही, नेहमी म्हशी मिळतील त्यांच्याकडे, कधी कॉल करा तुम्ही। जंगल पे शेड खरीदी करते हैं आप, बेचने का काम करते हैं यहाँ पे? अपन बेचते ही खरीदी करते हैं। बरोबर। क्या नाम शेड अपना? रशीद कुरेशी। तर बघा मित्रांनो, तिकडं खरेदी करत असतात आणि भाऊ इकडं विकत असतात। आता बघा मित्रांनो, आता ही जी म्हशीची किंमत वगैरे सांगितली त्यांनी, फक्त सांगायची किंमत वगैरे आहे इथली। व्यवहारामध्ये 100% कमी जास्त होत असतं। आता इथले काही सर्व व्यापारी चांगले नाही, आता हे आपले ओळखीचे तरी आपल्याला व्यवस्थित किमती वगैरे सांगत असतात। तर बाकीचे व्यापारी कसं ही किंमत वगैरे सांगत नाही, बरोबर सांगतात तर मग काही फेकापैकी किंमत वगैरे सांगत असतात। आता हे आपल्याला नेहमी किमती वगैरे सांगत असतात म्हशींची। तर आपण तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे, जर म्हशी खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा तुम्ही। तर आता बाजार वगैरे बघा तुम्ही, बाजारामध्ये आता म्हशी यायला म्हणजे मागे 1 महिना अगोदर बाजार भरायचे, त्याच्या तुलनेने आता म्हशी वाढलेल्या आहे बाजारामध्ये। अजून परत दिवसेंदिवस म्हशी इथं वाढतील मेना बाजाराकडं। आता इकडे जे आहेत मित्रांनो, इथं 2 लाखची, 2.5 लाखची, 3 लाखची अशा किमतीच्या म्हशी इकडे या बाजारामध्ये आलेल्या असतात। आता इकडे बघा, सर्व जाफराबादी जातीमध्ये मोठ्या मोठ्या म्हशी। हे बघा, तुम्हाला आपण 1-2 म्हशीची किंमत वगैरे विचारून सांगतील तर बरं। का की खरीदी रहती है भैया भैंस की? गुजरात की भैंस खरीदी रहती है, बरोबर। क्या क्या कीमत की भैंसी रहती है अपने पास? 1 लाख से 2 लाख रुपये। एक के आगे मिलेगी क्या? बरोबर। अभी भैंसी की कीमत है 1,20 बोलने की। तर बघा मित्रांनो, हिची 1,20,000 रुपये सांगायची किंमत आहे।
100% व्यवहारामध्ये कमी जास्त होत असतो. और दूध कैसे देने वाली भैंस रहती है अपने पास? दूध को कैसी चलती है अपनी की भैंस? 15 से लेकर 25 15 लीटर के आगे की भैंस की दूध वाली भैंस मिलेगी और 25 लीटर तक दूध देने वाली. बरोबर मित्रांनो, 2 गाडी त्यांनी म्हशी वगैरे आणलेली आहे. क्या नंबर है अपना? नंबर है तुम्हारे पास? नंबर है, मोबाइल नंबर बोलो. 98 225 98 अगर कोई किसान को भैंस खरीदने को मिल जाएगी आपके पास. बरोबर. तर बघा मित्रांनो, तुम्हाला आता म्हशीची किंमत वगैरे कसं आहे, कोणाची 160 आहे, कोणाची 170 आहे, कोणाची 140 आहे, अशा किमती वगैरे म्हशींच्या आहेत. तुम्हाला पण नंबर वगैरे दिलेला आहे. जर कोणाला म्हशी खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करा. 2 गाडी म्हशी आणलेली आहे त्यांनी. हे बघा. जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असल्यास तर संपर्क वगैरे करू शकता. आता कसं आहे, जर तुम्हाला म्हशी खरंच खरेदी करायचं असल्यास तरच तुम्ही त्यांना किमती वगैरे विचारायच्या, तर दुसरी काही माहिती विचारत जा. नाहीतर फक्त आपल्याला किंमत काढायची म्हशीचं, त्यासाठी फोन वगैरे करता जाऊ तुम्ही. कारण की जाफराबादी जातीची म्हैस कधी तुम्हाला आता 90,000चं पुढंच मिळते. 90,000, 1 लाख रुपये, 1 10, 1 5 चा पुढं. मग तुम्ही 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख अशी जाते जाफराबादी म्हैस. तर बघा मित्रांनो, आता बाजार वगैरे बघा तुम्ही. वरती कमी म्हशी वगैरे आहेत. आता इकडं वरती जर तुम्ही टेकडीकडे जर उंचावरती आले तर इकडं तुम्हाला एक काठीवाडकडचे व्यापारी असतात इकडं. आणि सुरुवातीला तिकडे जे पुढे आहेत, सुरुवातीला आपण तुम्हाला दाखवला ते आग्र्याकडचे व्यापारी आहेत. पण इथं राहायला असतात ते. आणि काठीवाडकडचे व्यापारी आहेत. यांच्याकडच्या म्हशी आणि तिकडचे त्यांच्याकडल्या ज्या म्हशी आहेत त्यांच्यामध्ये भरपूर अंतर असतो. हे बघा. तर तुम्हाला आपण पूर्ण आज बाजार फिरून दाखवतोय. त्याचं कारण असं आहे, गाईचा आणि बैलांचा बाजार बंद आहे, तर तिकडे आपण व्हिडिओ काढलेली नाही. त्यामुळे आज तुम्हाला ही मीना बाजार पण दाखवतोय म्हशींचा. दर मंगळवारी हा बाजार भरत असतो. सोमवारपासून म्हशी यायला इथं बाजारामध्ये सुरुवात होऊन जाते. दुपारपासून म्हशी यायला सुरुवात होऊन जाते, सोमवारपासून. हे बघा म्हशी वगैरे इकडे पण बघू शकता तुम्ही. 1-1.5 महिन्यानंतर हा बाजारामध्ये मित्रांनो कमीत कमी 4 ते 5 हजार म्हशी आलेली असतात पूर्ण टोटल बाजारामध्ये. एवढ्या जाफराबादी जातीच्या म्हशी या बाजारामध्ये येत असतात. किंमत म्हशींची इथं लाख रुपयाच्या वरतीच आहे, म्हणजे 80% म्हशींची किंमत. काही त्या थोड्या मिक्स म्हैसांमध्ये, गावरांमध्ये मिक्स असतात, त्यांचीच किंमत 90,000च्या खाली असते. 90,000, 80,000. मग काही म्हशींची किंमत जास्त करून 1 लाख रुपयाची इथं व्यापारी आपल्याला सांगत असतात. कोण 31 सांगतो, कोण 41 सांगत असतो.